नमस्कार. नेक्स्ट एक्झाम्पल -π/4 to +π/4 इंटिग्रेशन ऑफ x क्यूब sin raised to 4x dx. डायरेक्ट इंटिग्रेशन सॉल्व करायला जायचं नाही. आधी पहिल्यांदा काही प्रॉपर्टी यूज करता येते का, काही रूल यूज करता येते का, डिफायनाइट इंटिग्रेशनचा ते चेक करायचं. आता -a to a अशी लिमिट्स असल्यामुळे आपण -a to a वाला तो रूल यूज करू शकतो. तो रूल काय सांगतो की गिवन फंक्शन इफ गिवन फंक्शन इज ऑड देन आन्सर इज 0, इफ इव्हन देन तुम्हाला माहिती आहे ते 2 × 0 2a आणि मग ते fx dx वगैरे. तर ती प्रॉपर्टी आपण यूज करू शकतो इथे. फक्त आता फंक्शन इव्हन आहे की ऑड आहे ते चेक करावं लागेल. सो एक्स क्यूब इज ऑड फंक्शन, कारण एक्स रेस टू ऑड नंबर असेल तर ते ऑड फंक्शन्स होतात का, ते आपण ह्याच्या आधीच्या एका व्हिडिओत बघितलंय. Then sin x itself is a odd function. Sin x सुद्धा odd function आहे, but sin raised to 4 झालं, raised to 4 झालं की fx is equal to f of -x, म्हणजे ते इव्हन फंक्शन होणार आहे. सो दिस इज इव्हन फंक्शन अँड दिस इज ऑड फंक्शन. आणि जसं प्लस इंटू मायनस चे रूल आहेत तसंच इव्हन आणि ऑडचं पण होणार आहे. कॉम्बिनेशन आलं एकदा इव्हन अँड ऑड फंक्शनचं की आन्सर ते असंच व्हेरी होत राहणार आहे, fx इज इक्वल टू मायनस ऑफ f ऑफ -x. सो कॉम्बिनेशन त्या दोघांचं जर करायचं आलं ऑड आणि इव्हन फंक्शनचं तर दोघां मिळून काय होणार आहे, ऑड फंक्शन होणार आहे. सो कम्प्लीट हे फंक्शन आपण बघायला गेलं तर ऑड फंक्शन आहे. काय इझी झालं, त्याचा आन्सर काय आपण डायरेक्ट लिहू शकतो. किती येणार आन्सर, काही सॉल्व्ह करायची गरजच नाही, बिकॉज गिवन फंक्शन इज ऑड फंक्शन, देअरफॉर आन्सर इज 0. जर हे डिस्क्रिप्टिव्ह मध्ये आलं तर तेवढं फक्त हे ऑड फंक्शन काय एवढं लिहायचं, बिकॉज एक्स क्यूब इज ऑड फंक्शन, sin x is odd function, but sin raised to 4x is even function. Therefore, odd into even is equal to odd function. Therefore, that by that property काय असणार आहे की याचा आन्सर 0 असणार आहे. जनरली अशी एक्झाम्पल्स तुम्हाला MCQ मध्ये वगैरे येतील. इंटिग्रेशन -π/4 to +π/4 x + π/4 upon 2 - cos 2x dx. आता अशा टाईपची फंक्शन आली आणि लिमिट -a to a असेल तर आपण इथे जेवढा आपल्याला प्लस मायनस मध्ये सेपरेट करता येतील फंक्शन तेवढी करून घ्यायची, कारण कॉम्बिनेशन आहे भरपूर. त्यामुळे या कॉम्बिनेशन मध्ये आधी आपण न्यूमरेटर सगळे सेपरेट करून घ्यायचे विथ डिनॉमिनेटर अर्थात, आणि नंतर प्रत्येक इंटिग्रेशनसाठी ते ऑड आहे का इव्हन आहे वगैरे ते चेक करत आपण त्याप्रमाणे त्यांची आन्सर्स लिहायचे. सो न्यूमरेटर किती आहे, तिथे 2 न्यूमरेटर्स आहेत, म्हणजे 2 फंक्शनची ऍडिशन आहे तिथे. सो आधी आपण ही 2 फंक्शन सेपरेट करून घेऊ, सेपरेट इंटिग्रेशन घेऊ आणि मग त्या सेपरेट इंटिग्रेशन्स मध्ये चेक करायचं ऑड फंक्शन आहे, कारण -a to a ना, त्यामुळे ऑड इव्हनचा तो जो फॉर्म्युला आहे ती जी प्रॉपर्टी आहे ती आपण इथे यूज करू शकतो. सो आपण हे आधी सेपरेट करून घेऊ, विच इज इक्वल टू इंटिग्रेशन -π/4 to +π/4 x अपॉन फर्स्ट अपॉन दिस डिनॉमिनेटर 2 - cos 2x प्लस एक मग प्लस इंटिग्रेशन π/4 -π/4 to +π/4 अपॉन दिस डिनॉमिनेटर 2 - cos 2x. सो हे ही फंक्शन सेपरेट केलेला I1 आणि I2 मध्ये. सो I इज इक्वल टू I1 + I2. आता सेपरेटली आपण I1चं इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करायचं आणि I2चं इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करायचं आणि फायनली याच्यात आपण या इक्वेशन 1 मध्ये ते सगळ्या व्हॅल्यूज आपण घालू. सो आता I1 कन्सिडर करूया आणि -a to a असल्यामुळे ऑड इव्हनचा फॉर्म्युला प्रॉपर्टी यूज करता येईल. सो I1 इज इक्वल टू इंटिग्रेशन -π/4 to +π/4 x अपॉन 2 - cos 2x dx. dx सेपरेटली याला लिहायचं अर्थात, राहिलं ते लिहायचं. सो dx आता हे आपण कन्सिडर करूया. x सिंपल असेल तर ते ऑड फंक्शन असतं. cos 2x हे इव्हन फंक्शन आहे, cos 2x पण इव्हन फंक्शन आहे आणि हे कॉन्स्टंट आहे. सो कॉन्स्टंट इज ऑल्सो इव्हन फंक्शन, याच्यात काही व्हॅल्यू चेंज होत नाही फंक्शनची घातली व्हॅल्यू. सो इन जनरल काय झालं बघूया हे. सो दिस इज ऑड फंक्शन अँड दिस इज इव्हन फंक्शन. सो ऑड अपॉन इव्हन म्हणजे ते प्लस मायनस सारखंच होतं. सो दोघांचं कॉम्बिनेशन आलं तर ते ऑड फंक्शन येतं. That implies x upon 2 - cos 2x is equal to is odd function. Therefore, this I1 is equal to काय येणार 0, कारण हा -π/4 to +π ही प्रॉपर्टी आहे म्हणून आपण इथे डायरेक्ट हे 0 लिहू शकतो, बिकॉज दिस इज ऑड फंक्शन. सो फर्स्ट याचा आन्सर आला 0.
आता सेकंड I2चा आन्सर काय येतोय बघूया. तेही जर ऑड आलं तर त्याचंही डायरेक्ट 0 लिहू शकतो, पण जर नाही आलं तर त्याचं कॅल्क्युलेट करावं लागेल. I2 काय येतो ते आता I2 is equal to integration minus pi by 4 to plus pi by 4 limit of the pi by 4 upon 2 minus cos 2x dx. Pi by 4 is constant, so even 2 is even. Cos 2x also even. So सगळे काय झाली इव्हन फंक्शन झाली. इव्हन इंटू इव्हन सगळं काय असणार आहे इव्हनच फंक्शन येणार आहे. त्यामुळे हे सगळं फंक्शन काय झालं इव्हन फंक्शन झालं. त्यामुळे त्या प्रॉपर्टी प्रमाणे हे इंटिग्रेशन कसं होणार आहे विच इज इक्वल टू 2 इंटू इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 4. कारण हे -a टू a असेल तर काय होतं 2 इंटू लिमिट्स होतात 0 टू a अँड फंक्शन तसंच राहतं पाय बाय 4 अपॉन 2 मायनस कॉस 2x dx. थोडक्यात आता आपल्याला I2 कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. फक्त आपल्यात काय चेंजेस झाले की लिमिट्स मायनस पाय बाय 4 टू पाय बाय 4 होती, त्याच्याऐवजी लिमिट झाली 0 टू पाय बाय 4 आणि इथे 2 टाइम्स आला. आणि आता पाय बाय 4 कॉन्स्टंट येते बाहेर आणि 1/2 कॉस त्याचं आपण इंटिग्रेशन सॉल्व्ह करू. सो विच इज इक्वल टू 2 इंटू पाय बाय 4 पण आणूया बाहेर. इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 4 याच्यामध्ये 2 जाणार आहे तिथले 1/2 मायनस कॉस 2x. आता मागे जायचं आहे. इनडिफायनाइट इंटिग्रेशन मध्ये आपण काही एक फॉर्म्युले म्हणून प्रूव्ह केले होते की कॉस आणि साईनचं लिनियर फंक्शन आलं तर डायरेक्ट इथे टॅन दिसत नाहीये कुठे, तरी दिसत नसतानाही आपण tan x/2 इज इक्वल टू टी और tan x इज इक्वल टू टी अँगल वरून ठरवायचं असतं. सो कॉस x नुसतं असेल तर tan x/2 इज इक्वल टू टी ही सबस्टिट्यूशन यूज करायची असते. कॉस 2x असेल तर tan x इज इक्वल टू टी आणि मग त्याच्यानं साईन काय होतं dx काय होतं आणि कॉस काय होतं ह्याचे आपण फॉर्म्युले डिराईव्ह केले होते. बरेच आधी व्हिडिओजमध्ये हे असेल हा कन्सेप्ट असेल तर तिथे जा आणि ही सबस्टिट्यूशन इथे टॅन दिसत नाहीये पण तरीही अशी एक ट्रिक आहे की इथे टॅनची अशी सबस्टिट्यूशन केल्यानंतर कॉस आणि हे सगळं सिम्प्लिफाय होतं टी मध्ये येतं आणि मग ते सॉल्व्ह करायला सिम्पल जातं वगैरे ते बघितलंय. कॉस 2x हा अँगल असल्यामुळे आपल्याला tan x इज इक्वल टू टी ही सबस्टिट्यूशन यूज करायला लागेल. अर्थात आपल्याला माहिती आहे सबस्टिट्यूशन यूज केली की लिमिट्स त्याची चेंज होतात. इथे 2 एक कॅन्सल झाले आणि हे पाय बाय 2 झालं. आता आपण असं करणार आहोत पुट tan x इज इक्वल टू टी कारण इथे डबल अँगल आहे ना इथे 2x आहे त्यामुळे tan x इज इक्वल टू देअरफॉर dx इज इक्वल टू 1/1 प्लस टी स्क्वेअर. साइन x वगैरे किती आपल्याला करत नाही, साइन x इथे दिसतच नाही. cos x ची घेऊया फक्त cos 2x इज इक्वल टू 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. या सगळ्या त्याच्या व्हॅल्यूज असतात वगैरे आपण तेव्हा बघितले. सो आता हे इंटिग्रेशन आपण चेंज करूया टी मध्ये. अर्थात हे टी मध्ये होणार आहे म्हणजे आपण सबस्टिट्यूशन केले. आता एक्स मध्ये राहणार नाही, ही एक्स ची लिमिट्स आहेत ती लिमिट्स पण चेंज होणार. ती लिमिट्स काय चेंज होतात ती आता आपण चेक करूया. ॲज एक्स असताना 0 हे लिमिट असेल तर, कारण आता आपण हे इंटिग्रेशन यूज करतो हे नाही, याचं इंटिग्रेशनचं आपण इथे कन्वर्ट केलंय ऑलरेडी प्रॉपर्टी यूज करून. सो आता हे इंटिग्रेशन कन्सिडर करायचं. सो लोअर लिमिट इज 0 ॲज x टेंडिंग टू 0. मग काय आपण सबस्टिट्यूशन केले tan x इज इक्वल टू टी मीन्स tan 0 इज इक्वल टू टी. पण tan 0 किती असतं sin 0 अपॉन cos 0 विच इज 0. दॅट इम्प्लाइज t टेंड्स टू 0. tan 0 इज इक्वल टू 0 आलं therefore t टेंड्स टू 0. Then as x tending to pi by 4 implies tan pi by 4 is equal to t. पण tan pi by 4 tan 45 किती आहे तर पाठ असतील ते, तो सगळा टेबल आहे ते पाठ असेल. आता tan 45 इज 1 सो t टेंड्स टू 1. ते साइन कॉस टॅन सेक कोसेक असं एक टेबल होतं आणि ते टेबल कसं ट्रिकने सॉल्व्ह करायचं हे पण 8वीच्या व्हिडिओमध्ये 8th स्टँडर्डच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तिथे दिलेलं आहे. जर पाठ नसेल किंवा ती ट्रिक माहिती नसेल तर नक्की 8वीच्या व्हिडिओजमध्ये जा आणि ट्रिक टू अल्जेब्राइक एक्सप्रेशन ट्रिग्नॉमेट्रिक एक्सप्रेशन अशा हेडिंगखाली तो ट्रिक दिल्या आहेत मी की त्याच्या साइन कॉसच्या 30 to 90 पर्यंत त्याच्या व्हॅल्यू कशा काढायच्या आणि त्या कशा लक्षात ठेवायच्या. सो tan pi by 4 इज 1 therefore t tends to 1. सो लिमिट चेंज झाली. आपण इथे आता सगळी सबस्टिट्यूशन करणार आहोत. हे सगळं जे इंटिग्रेशन आहे ते आता रिराईट करू. सो I2 इज इक्वल टू काय काय होणार बघूया.
दॅट इम्प्लाइज I2 इज इक्वल टू, हे 2 गेले त्यामुळे π/2 राहिलं. इंटिग्रेशन लिमिट चेंज झाली 0 to 1. dx ची व्हॅल्यू आहे 1/1 प्लस टी स्क्वेअर. हे इज इक्वल टू dx इज इक्वल टू dt असं असेल ना. सो हे dt येणार आहे पुढे अपॉन कॉस ची फक्त व्हॅल्यू घालायची, इथे साइन नाहीच आहे. 2 मायनस कॉस 2x ची व्हॅल्यू झाली 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. या सगळ्या व्हॅल्यूज घालून झाले. कॉस 2x आहे त्यामुळे हे एवढंच येणार आहे. आता या सगळ्या व्हॅल्यूज घालून झाल्या. हे जे इंटिग्रेशन होतं हे आपण इथे याच्यामध्ये ट्रान्सफर केलं. आता आपण ते सॉल्व्ह करूया. आता हे इथनं सेम वगैरे करायचं, त्याच्यातनं काय कॅन्सल होतं ते बघायचं आणि मग उरलेल्या याचं इंटिग्रेशन काढणार. 1/1 प्लस टी स्क्वेअर dt आहे अपॉन या 1 प्लस टी स्क्वेअरने इथे मल्टिप्लाय करूया. तर डायरेक्ट करू शकतो आपण 2 × 1 प्लस टी स्क्वेअर म्हणजे काय होते 2 प्लस 2t स्क्वेअर मायनस दिस 1 मायनस मायनस प्लस टी स्क्वेअर. कारण आता डिनॉमिनेटर सेम झाला तर न्यूमरेटरची ॲडिशन वगैरे करणार 1 प्लस टी स्क्वेअर. हे कारण हे सगळं होतं सिम्प्लिफाय म्हणूनच आपण ती tan x इज इक्वल टू टी ही सबस्टिट्यूशन करतो. आता बघितलं तर a अपॉन b अपॉन c अपॉन d आणि b आणि d दोन्ही एकदम एक्झॅक्टली सेम असल्यामुळे कॅन्सल झाले. सो विच इज इक्वल टू π/2 इंटिग्रेशन 0 to 1 न्यूमरेटरला 1 dt राहिलं, फक्त डिनॉमिनेटरला राहिलं 2 मायनस 1 मीन्स प्लस 1 2t स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर मीन्स प्लस 3t स्क्वेअर. सो एवढं सिंपल इंटिग्रेशन आता राहिले. आता ह्या सिंपल इंटिग्रेशनचा आन्सर आपल्याला सहज काढता येईल कारण ह्याचे फॉर्म्युला आपण बरेच वेळा यूज केले. हा फॉर्म्युला कुठला आहे टॅनचा दिसतोय 1 प्लस 3t स्क्वेअर. पण आपण 3 इथे नाही ठेवत, ते आपण इथे आणून बाहेर आणणार आहोत. मग ते बाहेर आणल्यानंतर आपल्याला इथे 1/3 होणार आहे, इथला जाणार आहे आणि ते इकडे कॉमन म्हणून इथे येणार आहे. कारण 3 सगळ्यातून बाहेर काढायचं आहे ना, इथे 3 नाही आहे त्यामुळे तो 1/3. मग तो सगळ्यात इंटिग्रेशनच्या बाहेर आणणार. मग ते a स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर और एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर हा टॅन इनव्हर्सचा फॉर्म्युला आहे. सो टॅन इनव्हर्सचा फॉर्म्युला आपण तिथे अप्लाय करणार. डिफायनाइट इंटिग्रेशन आहे त्यामुळे तुम्ही व्हेरिएबलमध्ये कुठल्याही व्हेरिएबलमध्ये ठेवलं तरी चालतं, शेवटी रिअल नंबरचा आन्सर येणार आहे. सो π/2 इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 dt अपॉन 1/3 प्लस टी स्क्वेअर. तर ह्याच्यातनं आपण 3 ह्याच्यातनं बाहेर काढले सगळ्यांना ते इंटू इथे 1/3 म्हणून इंटिग्रेशनच्याही बाहेर येणार आहे. आता इथे हा 1/3 म्हणजे कोणाचा स्क्वेअर आहे तो 1/√3 चा स्क्वेअर आहे. सो विच इज इक्वल टू π/6 इंटिग्रेशन 0 to 1 dt अपॉन 1/√3 चा स्क्वेअर असं आपण लिहूया. म्हणजे ते a स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ह्या फॉर्मॅटमध्ये आहे हे तुमच्या लक्षात येईल. आता हे a स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर असेल तर तो टॅन इनव्हर्सचा फॉर्म्युला असतो. सो विच इज इक्वल टू π/6 आणि याचा आन्सर येणार आहे टॅन इनव्हर्स 1/a ना 1/a. a म्हणजे किती आहे 1/√3 1/√3 टॅन इनव्हर्स x अपॉन a. x इज काय इथे t. सो t अपॉन a इज 1/1/√3 प्लस c नाही येणार कारण याला लिमिट्स असतात 0 to 1. आता ती लिमिट्स घालून वगैरे सॉल्व्ह करायचं की I2 ची व्हॅल्यू मिळेल. मग I इज इक्वल टू I1 प्लस I2 आहे ना, त्यातलं I1 तर 0च आहे, I2 काय येईल तेच म्हणजे I1. सो आता हे √3 a अपॉन b अपॉन c आहे, तो हे √3 न्यूमरेटरमध्ये जातील. सो √3π/6 √3 पाय अपॉन 6. आता टॅन इनव्हर्समध्ये पण आता इथे t अपॉन 1/√3 तर √3 तिथे जाणार. सो टॅन इनव्हर्स √3t 0 to 1. आता t हे व्हेरिएबल असल्यामुळे t ची लिमिट 0 to 1 घालायची. इथे जर तुम्हाला x मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काही हरकत नाही. t कशासाठी घेतला होता tan x इज इक्वल टू t, त्यामुळे इथे tan x म्हणून तुम्ही ते घेऊ शकता. पण मग आठवणीने लिमिट मात्र x ची घ्यायची. x ची लिमिट काय होती 0 to π/4. आपण I2 ज्याला म्हटलंय त्याची लिमिट्स आहेत 0 to π/4. मग ती लिमिट्स यूज करायची हे विसरायचं नाही. तो गोंधळ होऊ नये म्हणून एवढं लक्षात ठेवा. डिफायनाइट इंटिग्रेशन मध्ये
लास्ट तुमचं जे काही व्हेरिएबल असेल तेच व्हेरिएबल यूज करा आणि त्याच व्हेरिएबलची लिमिट्स इथे यूज करा आणि आन्सर काढा. कुठल्याही व्हेरिएबल आणि त्याची करस्पॉन्डिंग लिमिट्सने आन्सर काढलं तरी सगळ्यांचे आन्सर शेवटी सेमच येणार आहे. फक्त गोंधळ होऊ नये, लिमिट चेंज होऊ नये म्हणून हेच व्हेरिएबल ठेवा आणि हीच लिमिट्स लास्ट व्हेरिएबल लास्ट लिमिट्स असंच यूज करा. √3 पाय अपॉन 6 इंटू ब्रॅकेट टॅन इनव्हर्स √3 इंटू टी म्हणजे 1 मायनस टॅन इनव्हर्स 0 चढा कारण √3 इंटू 0 म्हणजे 0. आता या दोघांच्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती येत नसेल तर म्हटलं तसं तो टेबल आहे ते जर तुमचं नीट पाठ असेल तर लगेच व्हॅल्यू मिळतील तुम्हाला. टॅन इनव्हर्स √3 मायनस टॅन इनव्हर्स 0 ची व्हॅल्यू 0. टॅन इनव्हर्स √3 ही कोणाची व्हॅल्यू आहे ही आठवते का टेबलमध्ये? √3 ही 60 ची व्हॅल्यू. 60 मीन्स π/3. 60 मीन्स 180च्या ह्याच्यात घेतलं की π/3. सो ही π/3 ची व्हॅल्यू आहे. सो दॅट इम्प्लाइज √3 अपॉन 6 इंटू पाय इंटू याची व्हॅल्यू आली π/3. आता इथला √3 आणि इथे पण √3 आहेच कारण √3 इंटू त्यातला एक √3 कॅन्सल करूया. मीन्स काय होणार ते फक्त पाय इंटू पाय मीन्स π² अपॉन दिस 6 आणि हा √3 इथला राहिला तो 6√3. सो दिस इज युअर फायनल आन्सर बिकॉज I is equal to I1 plus I2 which is equal to 0 plus π² upon 6√3. त्यामुळे आयचंच फायनल आन्सर काय आलं π² अपॉन 6√3. सो ही प्रॉपर्टी यूज केल्यामुळे आपण अशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. कधी कधी डायरेक्ट तुम्हाला तर इव्हन आहे की ऑड आहे फंक्शन हे लक्षात येतं त्याप्रमाणे यूज करायचं. खूप कॉम्बिनेशन असेल तर आधी सेपरेट करून घ्या फंक्शन आणि इच अँड एव्हरी इंटिग्रेशनचा विचार करा की ते ऑड आहे का इव्हन आहे आणि त्याप्रमाणे मग ते सॉल्व्ह करू नंतर ते एकत्र आणून त्याचा आन्सर घ्या.